सुवर्ण क्षण आणि ऐतिहासिक क्षण आपण आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण आज साकार करतोय। 85 ते 100 मीटरची ही लांबीची बोट आज पहिल्यांदा एवढा मोठा प्रवास करून एक 5 ते 7 ते 7-8 तासाचा प्रवास करून मुंबईहून विजयदुर्ग इथे दाखल होणार आहे। हा ऐतिहासिक मी का म्हणतोय, कारण पहिल्यांदा एवढा मोठा प्रवास करून आपल्या सिंधुदुर्गात हे जहाज इथे येणार आहे। हे जहाजाचं स्टॅच्युटरी आणि मॅन्डेटरी परमिशन्स जे आहेत हे बारकाईने सगळा याचा अभ्यास करून आपले आदरणीय मंत्री महोदय, आमचे मंत्री महोदय नितेशजी राणे साहेब यांच्या प्रयत्नाने, यांच्या मार्गदर्शनाने आज या ठिकाणी आपण सफल करत आहोत। या बोटीचा या बंदरामध्ये येण्यासाठी नॅव्हिगेशनल सेफ्टी हा सखोल अभ्यास करूनच ही बोट आपण आज इथे आणतोय। गेल्या 5 महिन्यापूर्वी साधारणतः 2 ते 3 सप्टेंबरला या बोटीचे ट्रायल घेण्यात आलेलं आणि आज या ठिकाणी 390 पॅसेंजर्स, साधारणतः 21 गाड्या आणि 17 मोटरसायकल सहित या आपल्या विजयदुर्ग खाडीमध्ये बंदरामध्ये आज दाखल होणार आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी, हे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी आमचे सहकारी देवरे साहेब त्यांनी सुद्धा या ठिकाणी गेले 5 ते 7 महिने ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी साकार करण्यात आणि सक्सेसफुल करण्यामध्ये यांचेही या ठिकाणी मोठे योगदान आहे। मी संपूर्ण महाराष्ट्र सागरी मंडळ, आमचे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी यांच्या वतीने आज या बोटीचं या ठिकाणी आम्ही स्वागत करणार आहोत। आपण सगळे मिळून स्वागत करणार आहोत। साधारणतः एक 4:30 वाजता मुंबईहून ही बोट आपल्या बंदरामध्ये दाखल होणार आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की साधारणतः एक 8-8:30 वाजता आज सकाळी आपले आदरणीय मंत्री महोदय यांनी सकाळी हिरवा झेंडा देऊन तिथून बोट रिलीज केलेली आहे। आपण सगळेजण या बोटीचा आपण स्वागत करू।